जळगावमध्ये भाजप पाठोपाठ शिवसेनेचंही खातं उघडलं। प्रभाग क्रमांक 18 मधून शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर गौरव सोनवणे बिनविरोध, ठाकरेंच्या शिवसेनेच्या मयूर सोनवणेंनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध। सांगली महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीवरून भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, शिवसेनेच्या उमेदवाराकडून हल्ला केल्याचा आरोप। विश्वास पाटील यांनी संभाजी कादंबरी लिहून महाराष्ट्राची बदनामी केल्याचा संभाजी ब्रिगेड यांचा आरोप। विश्वास पाटील यांनी माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावू, संभाजी ब्रिगेडचा पाटील यांना इशारा। मंत्री छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर, हृदय शस्त्रक्रियेनंतर भुजबळ प्रथमच नाशकात जाणार। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मुंबई नाका येथील स्मारकात करणार अभिवादन। साताऱ्यात 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत शरद पवारांचं नाव मात्र नाही। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं उघडलं खातं, भाजपचे रवी लांडगे दुसऱ्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड। प्रभाग क्रमांक 6 मधून रवी लांडगे बिनविरोध। भिवंडी पालिकेत भाजपनं खातं उघडला, भाजपचे सुमित पुरुषोत्तम पाटील बिनविरोध विजय। प्रभाग क्रमांक 17 मध्ये दुसऱ्यांदा लढवत होते निवडणूक। वर्ध्यात नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभाला स्वीकारला पदभार, मुख्याधिकारी विजय देशमुख तसेच मान्यवर होते उपस्थित। कराडच्या कृष्णा नदीच्या पुलावरून तरुणीची नदीत उडी, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक दाखल, बचाव पथकाकडून तरुणीचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।